बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात आणखी एक मोठी घडामोड. सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना पुन्हा एकदा फोन केलेला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या संदर्भात हा फोन केल्याचं समजतंय. सुनेत्रा पवार यांनी तिसऱ्यांदा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून विनंती केल्यानंतर पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आहे. आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत. राजू, अगदी आपण पाहतोय बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावा यासाठी महायुतीकडनं पुरेपूर जो आहे तो प्रयत्न केला जातोय. आपण पाहतोय की काही वेळापूर्वी जे आहे ते मुख्यमंत्र्यांचा सुद्धा फोन आल्याचं समजतंय आणि आता पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांनी जे आहे ते फोन केला आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर तिसऱ्यांदा जो आहे तो हा फोन आलेला आहे. आपण पाहतोय की सुनेत्रा पवार यांचा काल फोन आला होता, 5 तारखेला सुद्धा या संदर्भातला फोन आला होता आणि आता काही वेळापूर्वी जो आहे तो सुनेत्रा पवार यांचा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन आला आपल्याला पाहायला मिळतो आणि ही निवडणूक बिनविरोध करावा अशा प्रकारचं जे आहे ते सांगितलं जाते. दुसरे आपण पाहतोय की आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा सुद्धा जे आहे ते आता हर्षवर्धन सपकाळ यांना फोन आल्याचं जे आहे ते बोललं जाते. मात्र यामध्ये नेमकं काय निर्णय झालेला आहे हा समोर आलेला नाहीये. त्यामुळे थोड्याच वेळामध्ये खरगे यांनी नेमकी काय भूमिका घेतलेली आहे, निवडणूक ही बिनविरोध करायची आहे की लढायचं आहे या संदर्भातला अद्यापर्यंत निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे पुढच्या काही वेळामध्ये याची अधिकृतपणे जी आहे ती घोषणा होणार आहे. आपण पाहतोय की बारामतीची ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी जसं राज्य पातळीवरती सगळे प्रयत्न सुरू आहेत तसंच आपण पाहतोय का दिल्लीत सुद्धा तशा प्रकारच्या हालचाली होताना पाहायला मिळतात. शरद पवार सुद्धा एकीकडे करतात. दुसरे आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे आता शिष्टमंडळ नक्कीच काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी आता शेवटच्या काही तासात शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. राजू, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद त्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.